ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या कारला चपलांचा हार घालण्यात आला। सांगली मिरज रोडवरील ग्रेट मराठा हॉटेल समोर पार्क केलेल्या शेंडगेंच्या कारला अज्ञातांनी चपलांचा हार घातला। निवडणुकीतून माघार घ्या आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका अशा आशयाचं पत्रही कारवर चिकटवण्यात आलं। त्यासोबतच कारवर शाईफेकही करण्यात आली। नुकतंच शेंडगेंनी मराठा कार्यकर्त्यांकडून दमदाटी आणि शिबिगाळ केली जाते असा आरोप केला होता। काही जागेवर असं होतं, त्यांचेच कार्यकर्ते लावतात मराठ्यावर लुटीचे। मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले। काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी अशी, मग ते स्वतःच आरडायला लावितात, स्वतःच मराठ्याच्या अंगावर ढकलून देतात ते मराठ्याचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची। काहींना काहींचे खूप जागेवर प्रकार झाले तसे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। तर सहानुभूती मिळवण्याचा हा प्रकार आहे असं मनोज जरांगे म्हणतात। काही ठिकाणी तर स्वतःहूनच स्टंटबाजी केली जाते। तर अज्ञातांनी शेंडगेंच्या कारला काळं फासलेलं होतं, शाईफेक केलेली होती, त्यावर पत्र चिकटवण्यात आलेलं आहे। माघार घ्या, नादी लागू नका अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी सगळी वक्तव्य आहेत। मिरज रोडवरच्या ग्रेट मराठा हॉटेलमध्ये प्रकाश शेंडगे थांबलेत आणि त्यावेळेलाच त्यांची गाडी बाहेर पार्क केलेली होती। त्यांच्या कारला चपलांचा हार घालत तिथे एक पत्रकही चिकटवण्यात आलेलं आहे। तर प्रकाश शेंडगे यांच्या कारला अशा प्रकारे चपलांचा हार घालण्यात आलेला आहे, त्याच्यावर शाईफेकही करण्यात आलेली आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माघार घ्या, नादी लागू नका मराठा समाजाच्या अशा आशयाचं पत्रही त्यांच्या कारवर चिकटवण्यात आलेलं आहे। आणि या सगळ्याच्याच पार्श्वभूमी आहे ती म्हणजे प्रकाश शेंडगेंचं एक वक्तव्य, दमदाटी करण्याचा प्रयत्न होतोय असं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलेलं होतं प्रचारादरम्यान। आणि मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरचं त्यांचं हे वक्तव्य होतं। आता त्यानंतर प्रकाश शेंडगेंनी काय म्हटलेले ऐकूया। की 57 लाख कुणबी नोंदी देऊन सरसकट सगळ्या मराठा समाजाला या गरीब समाजाचा ओबीसीमध्ये घुसवण्याचा जो मागणी आहे त्याला मात्र आम्ही ठाम विरोध केला। तो विरोध आमचा आजही आहे, काल आहे, उद्याही राहणार आहे। निवडणुका येतील जातील पण आमची भूमिका आम्ही मुळीच बदलणार नाही। आज त्या ठिकाणी काल संध्याकाळी हा प्रकार घडल्यानंतर रात्री 1:30 वाजता या ठिकाणी मी आलो आणि त्यानंतर आता सकाळी पाहतो तर आमच्या ड्रायव्हरच्या लक्षात आलं की माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई फेकण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकीवजा पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घ्यायला मी भाग पाडलेला आहे आणि आता धनगरांनी माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये, तुम्ही ताबडतोब माघार नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही। जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला उघड धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे।